आज डीसी कार्यालय येथे मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाच्या वतीनं येणाऱ्या गणेश उत्सव संदर्भात विविध सोयी ज्या सरकारकडून आम्हाला पाहिजेत त्या लवकरात लवकर अंमलात यावं म्हणूनच एक दीड महिना अगोदर आम्ही या मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली आज एक त्यांना मेमोरंडम दिलेला आहे आणि येणाऱ्या गणेश उत्सव संदर्भात विविध नवीन उपक्रम तुम्ही हाती घ्यावे असं त्यांना आम्ही या निवेदनात सांगितलेलं आहे. ज्यांनी शैक्षणिक उपक्रम, निर्व्यसनी आपला समाज किंवा आपला नागरिक या देशाचा व्हावा असे विविध उपक्रम, मेडिकल सेक्टरला जनजागृती अशा विविध ह्याच्यातनं आमच्या गणेश उत्सव माध्यमातून हा प्रचार व्हावा म्हणून सुद्धा आम्ही या निवेदनात म्हटलेलं आहे. आणि लवकरात लवकर बैठक, एक कन्सर्न डिपार्टमेंटची लवकरात लवकर बैठक ह्या मध्यवर्ती महामंडळाच्या संयुक्त रीतीनं व्हावी आणि सगळ्या मंडळांची आमची जी अडचणी आहेत त्या आम्ही त्या मोठ्या मीटिंग मध्ये मांडणार आहे असं म्हणून आज मेमोरंडम दिलेला आहे. धन्यवाद. आदेश झाले की पीयूपीवरती बंदी केली आहे, पण महाराष्ट्रातून ज्या गाड्या बिड्या येतात गणपती त्या गाड्याला सध्या अडवत नाही, तुम्ही मागताय काय? त्याही सुद्धा वरती थोड्यात चर्चा झालेली होती. ज्या वेळेला निवेदन देण्यात आलं की इको फ्रेंडली हे करा, खरंच ती आम्ही त्याला समर्थ आहे की असं एक जेव्हा कार्यक्रम होतात तो कुठेही आपल्या नैसर्गिक दृष्ट्या आम्ही कुठेही त्याला हे होऊ नये, ज्या केमिकल वापरतात ज्या पीओपी, परंतु गेली सातत्याने महामंडळाच्या वतीनं ह्याचा पाठपुरावा झालेला आहे की बेळगावात जो गणेश उत्सव होतोय त्या गणेश उत्सवाच्या मूर्तींचं जे विसर्जन होत आहे ते कृत्रिम तलावात होत आहे आणि त्यामुळं तो कुठेही पर्यावरणाच्या दृष्टीनं आमची ह्या उत्सव कुठेही त्याला गालबोट लावत नाही. त्यामुळं त्या पीओपीच्या वरती जिथं तो होत असेल तिथं ती अंमलबजावणी करतील, परंतु 4 वर्षा अगोदरपासून आता हे आपले डीसी साहेब किंवा विविध डिपार्टमेंट ज्याच्यावर पीओपीचे योजना राबवत आहेत त्यांनी दक्षता घेतली की जिथं आमचे विसर्जन होतात तिथं हे कृत्रिम तलाव आहेत. त्यामुळे बेळगाव शहर आणि उपनगरात काय हा विषय मला वाटत नाही गंभीर्याने घेतला. ठीक आहे.